हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील खळेगाव या गावामध्ये आहोत. खळेगावमध्ये येण्याचं कारण असं आहे की जानकी साहेब गोशाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे आणि या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनाना आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख निर्माण झालेली आहे आणि गेल्या राजकारणाला सुरुवात त्यांनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यापासून सुरू केलेली आहे आणि ते कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. आज त्यांच्याकडं 1 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहत आहोत कशाप्रकारे या ठिकाणी गोशाळेचा गोमातेचा सांभाळ केला जात आहे आणि सुरुवात कशाप्रकारे होती आणि आज 1 वर्षानंतर त्यांना कशाप्रकारे या ठिकाणी प्रतिसाद भेटतोय ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नाना, आपला परिचय सांगा अगोदर. मी धर्मराज मधुकरराव आहेर, राहणार खळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, शिवगर्जना सामाजिक प्रतिष्ठान खळेगाव संस्थापक अध्यक्ष. सन्माननीय माजी मंत्री बदामरावजी पंडित साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये अहोरात्र काम करत आहे. बरं नाना, आपला 1 वर्ष झाले गोशाळा आपण सुरू केलेली आहे. सुरुवातीचा प्रतिसाद आणि 1 वर्षानंतरचा प्रतिसादामध्ये काय फरक जाणवते आता आपल्याला? भरपूर प्रतिसाद ह्या ठिकाणी मला मिळत आहे. गेवराई मतदारसंघातून आणि जिल्ह्याबाहेर मधून म्हणजे आपल्याकडं हे कसाईकडं जाणारे ज्या गोमाता आहेत, हे रेडे आहेत, त्यातून आपण जलसी गाई आहेत, एक नंदी आहेत आणि सर तुम्हाला सांगतो मी ह्या ठिकाणी गो आयोगाकडून आम्ही तिथं रजिस्ट्रेशन केलं. त्या ठिकाणी गो आयोगाला फक्त आपली देशी गोमाता एवढीच चालती. त्याच्यानंतर तुमचे रेडे चालत नाही, तुमचे नंदी चालत नाही, तुमचे बैल चालत नाही, तुमचे जलसी गाय चालत नाही. त्या गोमाताला, त्या नंदीला, त्या रेड्याला आपल्याला खर्चातून आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणून ह्या पंचकृषीतून मला भरपूर शेतकरी म्हणा, माझे मित्रपरिवार सर्व मला सहकार्य करतात. आता सुरुवात आपण किती जनावरांवर केली, म्हणजे किती गाय होत्या आपल्याकडे सुरुवातीला आणि आता किती त्याची संख्या झालेली आहे? मी ह्या ठिकाणी 2 गोमातेपासून सुरुवात झाली. पहिली एकच गोमाता होती, पण ते 2 त्याच्यानंतर जोडल्या. त्याच्यानंतर हे आज 200हून जास्त गोमाता ह्या ठिकाणी आहेत. बरं नाना, आता आपण 2 जनावरं सांभाळणं आपल्यासाठी कठीण होऊन जाते. आज आपल्याकडे 200 जनावरं सांभाळत आहेत. आपल्याला कोणी सहकार्य केलं जातं आहे का ह्याच्यामध्ये? या ठिकाणी गोमाता म्हणजे ही ईश्वरी लीला आहे. ह्या ठिकाणी कुणालाच असं म्हणायची गरज नाही. ज्या ठिकाणी तुमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून माझे सखे सोयरे असतील, पाहुणे असतील, माझे मित्रपरिवार असतील, राजकारणाच्या पलीकडं म्हणजे कोणत्या पक्ष अशा निपक्ष गोमातेला बघून ह्या ठिकाणी चारा आणून टाकतात. तिथं तुम्ही आता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. आबांनी कधी गोशाळेला भेट दिली का? हो, एक वेळेस आबा माझ्या 2016ला चारा छावणी होती. त्यावेळेस 4 वेळेस ह्या ठिकाणी मला न सांगता ह्या ठिकाणी येऊन बसायचे. त्याच्यानंतर 2019ला 4200 जनावरं होते माझ्याकडे. 4200 जनावरं ह्या आसपासच्या ह्याच्यातले. आणि त्यावेळेस आबा मला न सांगता ह्या ठिकाणी यायचे. आणि आज ह्या ठिकाणी आबा येऊन गेले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या ह्याला काय म्हणतो आपण 2 कार्यकर्त्यांना सांगितले की त्या ठिकाणी आपल्याला भरपूर 2 ठिकाणी 2 चारा त्यांनी पाठवून दिला लगेच ह्या गोमातेला. आणि ज्या ठिकाणी मला काही इथं कमी पडन तुमच्या जानकी साहेब गोशाळेला, धर्मराज मला सांगायचं, मी ते सगळं तुम्हाला तिथं पोहोच करेल. गोशाळा भेट देतात का आपल्या परिसरात? हो, भरपूर. आता रेडे ह्या ठिकाणी गेवराई पोलीस स्टेशन 28 रेडे त्या ठिकाणी आले. रेडे बघताना तुम्ही माणूस परेशान होऊन जातो. त्या ठिकाणी आज 15 दिवस आम्ही त्यांचं सांभाळ करतो. आम्ही परेशान आहेत तिथं. म्हणजे इतकं भयान आहे की ते टक्कर जर लागली ना त्यांची की मनुष्यबळ बी त्या ठिकाणी काही करू शकत नाही. आणि पोलीस स्टेशनचा ते म्हणे कोणत्याच गोशाळा ह्या ठिकाणी घ्यायनात तुम्ही धर्मभैया थोडं ॲडजस्टमेंट, म्हणून मी ती तेवढे उतरून घेतले. आणि त्याच्यानंतर बोदेगाव साईटहून बोदेगाव पोलीस स्टेशनहून 11 गाई आल्या. त्या 11 गोमाता आणि शेवगाव पोलीस स्टेशनहून एक 6-7 गोमाता आल्या. तुम्ही आज गोशाळेला भेट दिलेली आहे, आपला परिचय सांगा. मी
बंगाली पिंपळ्याचा आहे, खरात शहाजी शिवाजीराव. आणि हे आमच्या परिसरात हे धर्माभाऊने जे चालू केलं आहे गोशाळेचा प्रकार, याचा एक अभिमान म्हणून मी इथं अचानक आलो. मला इथं काही धर्माभाऊचा फोन आला नाही किंवा तुम्ही इथं बाईट घ्यायला येणार असा काही विषय नव्हता. योगायोगी इथं मी आलो, त्यांच्या रील्स वगैरे पाहत होतो आणि मला पण थोडा जनावरांच्या विषयी गाईविषयी थोडा नाद आहे. त्याच्यामुळं मी इथं आत्ता आलो. योगायोग तुम्ही भेटले. भाऊचं हे पाहून असं मन भारावून गेले. ते कोणत्या पक्षाचे आहेत, मी कोणत्या, हा विषय इथं नाही आहे. ते माझे नातेवाईक आहेत, एक चांगले मित्र आहेत आणि ते एक चांगलं काम करतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान. त्याच्यामुळं धर्माभाऊला आम्ही काही एवढे मोठे नाहीत, पण त्यांना काही चारा वगैरे कमी पडलं तर आम्ही आमच्या नातेवाईकाला किंवा मित्रपरिवाराला आमच्या परीने आम्ही धर्माभाऊच्या पाठीमागं 100% राहा. आज तुम्ही प्रथमच भेट दिली या गोशाळेला, का आपला अनुभव काय वाटलं आपल्याला? काय म्हणजे शब्दात सांगायसारखंच नाही. अहो इथं घरचे जनावरं लोक 2 गाई किंवा 2 बैल सांभाळायला तयार नाही. माझ्या नजरेनुसार इथं जवळजवळ नुसत्या गाईच नाहीत, ते रेड्यान जरशा गाई पाहून तर असं वाटलं की धर्माभाऊचं काम थोडं म्हणजे विचार करण्याच्या पलीकडलं काम. जवळजवळ इथं 200 जनावरं दिसायला लागली. भविष्यात काही मदत करण्याचा विचार आपला? 100% आम्ही त्यांच्या पक्ष गट तट न पाहता त्यांच्या मागं आम्ही मित्र ह्या नात्याने अगोदर, आणि हे काम पाहून त्यांचं आम्हाला, ते बाकीचं काही विषय नाही आमच्याकडे. ते पाहुणे पण आहेत, चांगले मित्र पण आहेत आणि त्यांची पहिल्यापासून समाजात बी असं कोणाला गोरगरिबाला मदत करायची एक त्यांची मानसिकता आहे. आम्ही सगळे एक विचाराचे माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार. बरं नाना, आता उन्हाळा सुरू झाला आहे, फेब्रुवारीचा आता इंडचा हप्ता आहे, या ठिकाणी निवारा नाही, जनावरांची संख्या वाढत चालली. काय भविष्यामध्ये काय निवारा करण्याचा काय विचार आहे का आता या जनावरांसाठी? ठिकाणी आता तुम्ही बघितलं की आपण 40 बाय 60चं शेड मारायला लागलो. हे काम चालू आहे. ह्या ठिकाणी एकूण 40 बाय 60चं ते 30 बाय 50चं. आणखीन जसं वाढत आहे तसं तसं 4-4, 5-5 लाख रुपयाचं आपण ह्या ठिकाणी शेड मारत आहोत. बरं, तुमची आता नुकतीच पुरस्कारासाठी निवड झाली होती, तुम्ही गोशाळा म्हणजे सुरू केल्यामुळं काय वाटतं आपल्याला? पुरस्कार भेटला याबद्दल काय वाटतं आता? मी या ठिकाणी प्रथमतः तुमच्या न्यूज चॅनलचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही मला ह्या महाराष्ट्रभर तुम्ही मला माझ्या गोमातेला किंवा मला पुरस्कार सन्मानित करून सर्व महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात मला पोहोचलं. तुमचे शब्दशः धन्यवाद. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे, खरासाहेब बंगाली पिंपळवून या ठिकाणी गोशाळेला भेट द्यायला आलेले आहेत. त्यांच्यासारखे या ठिकाणी रोज 10-5 ज्यांना जी जनावरांचे प्रेमी आहेत ते भेट द्यायला येत आहेत आणि स्वखुशीने स्वइच्छेने या ठिकाणी मदत केली जात आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि भव्यदिव्य या ठिकाणी शेडचं देखील या ठिकाणी आता कामाला सुरुवात झालेली आहे. जनावरांसाठी निवारा, सावली पाहिजे. या ठिकाणी पाण्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोय आहे आणि खरोखरच या ठिकाणी 200 जनावरं सांभाळणं खरोखर खूप मोठी कसरत आहे. मात्र या ठिकाणी असं नियोजनबद्ध या ठिकाणी त्यांना सहकार्य करणारे त्यांचे बंधू आहेत, त्यांचे मित्र आहेत. या ठिकाणी सर्व नियोजनबद्ध आहेत. जनावरांना खाण्याची जागोजाग छावण्या आहेत, पाण्याचे सुद्धा हौद आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. काय सांगणार आपण? बोला. आता इथून पुढं एवढंच म्हणणं आहे की आता ऊस तोडणीचं सीझन चालू होतं, तोपर्यंत धर्माभाऊला चाऱ्याची काही अडचण येत नव्हती. समजा चारा आला नाही आला तरी वाढे वगैरे कोणी आणून टाकीत होते. तर इथून पुढं आमच्या परिसरातील हे जे 10-5 जे गाव आहेत, कोणी शेतकऱ्याने आता उन्हाळ्या बाजऱ्या पेरलेल्या आहेत, कोणाकडं तुरीचं बुसकट असेल, ज्यांच्याकडे जनावर नाहीत बुवा, त्यांनी ते 400-200 रुपयाला विकण्यापेक्षा धर्माभाऊला हे दान म्हणून, धर्माभाऊला म्हणण्यापेक्षा गोमातेची सेवा म्हणून, त्याच्यात मी आता इथं मी काय देणार हे जाहीर करणार नाही, पण सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं जरी दिलं तर ते जनावरं उन्हाळ्यात चाऱ्याची खूप अडचण येते. काही काही लोक सरमाड वगैरे पेटून देतात, कोणी भुसकट पेटून देतात, सोयाबीन असेल, तूर असेल, कोणाचा जळालेला ऊस असेल, गव्हाचं भुसकट असेल, त्यांना फक्त द्यायचं आहे. म्हणजे ज्याला कोणाला आणून टाकता येईल त्यांनी, माझ्यासारख्या शेतकऱ्यांना माझी इच्छा झाली मी ट्रॅक्टर भरून आणून टाकू शकतो, सांगितलं तरी ते येऊन घेऊन जाते किंवा आम्ही काहीतरी नियोजन करू, गाववर्गणीतून त्यांना पोहोच करू. सगळ्या शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे की आपला गव्हाचा भुस्सा हे न विकलं तरी काय 400-200 रुपयाच्या वर कोणी पैसे देत नाही. त्याच्यामुळे हे आपल्या गोशाळेत सगळं मटेरियल इथून पुढचं यायला पाहिजे. हे सगळ्याला हात जोडून विनंती आहे. धर्माभाऊला थोडा आधार होईल, जनावरांची सोय लागेल एवढीच विनंती करा. पाहिलं आहे, खरासाहेब या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जनावराला चाऱ्याचं कमी प्रमाण होऊ शकतं, कमी चारा पडू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे जो चारा उपलब्ध आहे तो चारा या ठिकाणी पोहोच करावा किंवा संपर्क साधावा.
त्या ठिकाणी जाऊन तो चारा घेऊन येण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करू असं आव्हान देखील शेतकऱ्यांना त्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी खरोखरच इच्छुक दानशूर मंडळीने देखील या गोशाळेला भेट द्यावा, स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि स्वइच्छेने फुलाची पाकळी म्हणतात ना, जी वंजळीच्या खाली पडणार आहे ते या ठिकाणी गोशाळेला मदत करणं खूप काळाची गरज आहे. आणि अक्षरशः गोशाळेची दखल घ्यावा या प्रकारे या ठिकाणी देखरेख आहे, मुख्य जनावरांची सेवा केली जात आहे. आणि या गोशाळेचे जे संस्थापक आहेत धर्मराज नाना आहेर यांचं करावं तेवढं कौतुकच आहे. नुकतंच आता महाराष्ट्र पत्रकार संघाने मूकनायक आणि दर्पण दिनानिमित्त त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सेवारत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आता दिवसेंदिवस इथं अडचण निर्माण होणार. हे शेड झाले की ते शेड झाले की हे शेड, आणि कुठं काढीत बसा कुठं त्याला झटत बसल्यानंतर हळद टाकून बाहेर न फोन करता मी काय म्हणतो, न फोन करता येणारा माणूस त्याला आदरच आहे. नाही आधी रोडला होतो मी 2 वेळा पाहिलं, मला मिळाच लागला. मी आता पाच आलो, कारण मी करून आलतो. भेट घेऊन यावा. हे शिवराव पाटील खरा वगैरे बघतो ना. त्याला ओळखतो मी. या बैठ घेऊन चला या पुढे. बरं आहे ना? हे आपलं पहिलं घरचं. हा म्हणजे घरचं काहीच नाही, घरचं काहीच नाही, शेजारचे काही नाही घरचं काहीच नाही. हा हे गायला काय लागलो तू? हे घालतं ना शेतकऱ्याने मूर्खी हे मारा मारलं आम्ही प्रे भेटतो त्याला काय झालं, शेतकऱ्यांनी जशी मूर्खी ती सोडलीच नाही. आम्ही आता 4 दिवसात त्याला क्लिअर केलं. बघा ना आता जखम नाही तर स्प्रे भेटते. जशी आणून सोडली तशी सोडली त्यांनी. आता आम्ही दवाखाना करून ते एकदम इलाज आता क्लिअर एकदम- केलं. अहो इतकं सुद्धा होतं ते. त्यांनी जखमच झाली ना ती. हा, जखम. आता कोरडी पडली तरी पण तुम्ही त्यावेळेस बघितली असते ना, सगळं तोंड सोडलं होतं. हळद आण रे थोडी. हळद 2 दिवसाचा राहिला. लोक लय विचित्र आहेत जगामध्ये. काय ती कोणतरी काल आणि बघायला पाहिजे. 2-4 दिवसापूर्वी आणून सोडली. कोणी सोडली पाहिजे. तिथं फॅक्टरी तुम्ही Instagram बघितलं असेल. रोज 5 मिनिट लय मोठं कारभार झाला. आणि काल परवा कुठून आले लय मोठे जे आले ते चित्रावर गई होते ना ते. हा, बेकार आहे. हा ते पोलिटिशियन पाणी आण ना. आतमध्ये बिसलेरी असेल ना त्यांची पण आता येते ती. बोदेगाव साईडला भेटतं पण जास्त. आज चाला लागू त्या इथं कुठे आहे पाहते? बोदेगाव बोते बालम टाकीच्या वर. तिथूनच आणलं तुम्ही? बालची अशी 3 पट्टी करायची ना परत ताणच लागू. चक्कर मारला इथपर्यंत.
हे मग इकडे जाताना ते असं नाही होत ना. ते पर्याय याच्याकडे जाईल. इकडे घेतलं का? हे काम करायचं अजून थोडंसं. इकडे घेतलं मग क्रॉस नाही इकडे गेला ना. असं इकडे जाते इकडं लय मोठी जागा शिल्लक राहिली. राहू द्या ना इकडे इकडं कमी होईल ना तुम्हाला. खाली जाऊ द्या ना तिकडे. हा आपलं खाली आपलं मग जमते हा तुम्हाला वाढवायचं मग खाली वाढता त्या हिशोबाने घ्या ना सागर भाई. नाही मग ते त्याच्यामुळे त्याला बोललेलं ना ते अडचण नको. पण या पोलच्या इकडे येणार. त्याचं मशीन आहे काय मग येऊन जा ना. ह्या लाईनला येते ना तुमचं या लाईनला जर घ्यायचं जर म्हणलं ना इकडे बाजू अशी जाते ती. तशी अशी इकडं असं होत नाही का ते तिकडे जातं का त्याची मग? जर लाईन सरळ घेतली ऐक ना हा ते हे तिकडे असं जातं त्यांचं मग बाहेर जातं. या जागेलाच पोहोचते. तोशी, हा. मग कसं करायचं काय आहे का? हा पहा आता तुमच्या घरातलं काही तुम्हाला आपल्या घरात घरातले नसेल तुमच्या दुसऱ्या तिकडे वाड्यात. असेल मिसेस तिकडे असेल. नाही नाही कसं करायचं मग काही असं घेऊ का इकडे घेऊ? खरं घातली का ती एक होईन बा पाटील इकडे जागा अशी सुटून जा. इकडे जास्त जागा नाही. 7-8 फूट जागा उलट तुम्हाला खाली जागा दे. हा. दोन्ही किंमत आहे की नाही? रस्ते दोन्ही किंमत आणि जरी जागा राहिली तरी कमी जाणार हिंडतच असतं. येऊ का मग इकडे नारायण नारायण बरं येऊ का ते आला ती पुढे म्हणजे मी ते काल जास्त पाहिलं की असं आहे ना. आणि आणि ते दिवशी मी 2-3 वेळा पाहून गेलो रोडला होता आधी ना सप्त्या दिवशी रोडला होतं ना आधी रोडला होतं बरोबर आता हे असं येईन पहा हे कामं केलेली पडेल आपण आपली तेव्हाच अंदाज तुम्हाला या गोष्टीला. ह्याच्या हिशोबाने काय नाही जरा गुन्हे काढायचं मी थांबलो गुन्हे रे गुन्हे गुन्हे ते सगळं कुठून बाहेर जे पंजाब त्यामुळं सगळी भीती वाटते ना. किती दिवस राहणार आहेत कायमचे राहणार आहेत का ते कोण सांगू काय शकत होय. सर रेडी किती नाना आता हे हे 28 आहे. 28 बाबा बाबा या ना खाली. भयानक भाऊ हे का हे बाहेरचे आहेत बरं का पण पाटील हे आपल्या भागातले नाही. हरि पाटील त्या दिवशी काय झालं 2 तास मग हे चलून दिलं. जेसीबी हा. नाही पण हे लय भारी झालं ना हे हे लय भाजी त्यांना म्हणजे सावली झाली हा इमर्जन्सी वार्डच झालं ह्यो. मला याला हे आमचे राजूभाई साळवे नाही राजूभाई साळवे राजेंद्र आहे त्यांचं नाव. आम्ही बाई म्हणतो ग्रेट आणि गोशाळेत ते आज जवळपास पहिल्यापासून काम आपल्याकडं म्हणजे पूर्ण गोशाळेची सेवा करतात सेवा करतात. बरं म्हणजे कोणी याला हात लावत नाही सर. हो 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 ते पूर्ण सगळे हे रेडे ओळखी झाली समजा तुमच्या आता कार्यक्रम बाकीच्याला मारहाण करतात का ते मारतात का 100% मारित असतील ते. दुसरं कुणीच जात नाही यांच्याशिवाय. नाही हा, चल पुढे लय मोठी संख्या आहे ना परत 28 म्हणल्यावर काय त्यांना खायला काय साधं लागणार आहे. दोन दाण बांधले. इथलं कुठं सोडलं? इथं अंतर दिलं का? अतिदक्षिण तेच म्हणतो मी तुम्हाला ह्याला आणि यांना पाणी कसं पाजता राजूभाई ठीक आहे हे काय नळ आहे? हा जागेवर जागेवर वगैरे ना. ठीक आहे दोन हे दोनच ना. ते वर कमून घेतली ती ते आता वर वर नाही घ्यायची ती खालीच कायम सोडून द्यायची. जसं जसं पुढं आत असल्यामुळं
लयच बघत येत ना ते भयानक माणसं. म्हणजे काय नादच पडायला. पोलीस स्टेशन भरतं कोर्टाला लागलं त्याच्यावर कोर्ट डिसिशन घेते कोर्टाच्या पुढं आपण बोलू गोशाळेत ती दाखल करून देते. आपल्याकडं लिगल रेकॉर्ड लिहिलं ना कसं नाही आपल्याकडे नाही कसं आपल्याकडे नाही फिट झाली ती एकदम गाडीच्या म्हणजे कटू कट त्याला हलायला कट नाही 15 नाही चारा नाही त्याला. चारा नाही रोज एक ट्रॅक्टर उतरतो रोज सकाळ संध्याकाळ लहान नाही आता म्हणजे ट्रॅक्टर जाईल 2-3 जास्त आता गव्हाणी गुजरात